नमस्कार, मी लीना. आज आपण बनवतो एक मस्तपैकी चटपटीत असा पदार्थ, पण तरीही सिंपल. म्हणजे आपण बनवतो आहे दही उसळ. बघूया कशी करायची ते. दही उसळ करण्यासाठी आज मी सिंपल आधी उसळ करून घेते. त्याच्यासाठी आपण फोडणी करून घेऊया. मोहरी घातलेली आहे. मोहरी तडतडली की गॅस बारीक करून जिरं घालते. हिंग. आता या उसळीला ना मी कांदा लसूण काही वापरणार नाही आहे, सिंपल करणार आहे. मटकी आहे, पाव किलो घेतलेली, छान मोड आलेली मटकी आहे. हळद, तिखट. तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी इथे गोडा मसाला घालणार आहे. तुमच्या घरी कांदा लसूण मसाला असेल आणि तुम्हाला चालत असेल तर तो घातला तरी चालेल. आणि मीठ. हे आता सगळं आधी मिक्स करून घेऊया. आणि पाणी घालते मी याच्यामध्ये. आणि आता ही भाजी ना आपण शिजवून घेऊया. त्याच्यासाठी झाकण ठेवते. अधनमधनं झाकण काढून बघायचं मटकी कितपत शिजत आली आहे आणि हलवून घ्यायची. भाजी ऑलमोस्ट शिजत आली आहे. आता मी त्याच्यामध्ये गूळ घालणार आहे. गूळ पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही नसाल घालत तर नाही घातलात तरी चालेल. अजून 5 मिनटं मी भाजी झाकून ठेवणार आहे. झाकण ठेवते. 5 मिनटं अजून मी भाजी शिजवून घेणार आहे. झालेली आहेत 5 मिनटं. मी आता गॅस बंद करते. छान मटकी पण शिजलेली आहे. आता दही उसळ कशी करायची ते बघूया. आता उसळ काढून घेते आधी मी. उसळ कोरडी ठेवायची नाही, थोडासा हा रस पण पाहिजे उसळीला. थोडंसं त्याच्यावर फरसाण, थोडासा कांदा, टोमॅटो, थोडीशी बारीक चिरलेली मिरची, ही ऑप्शनल आहे. थोडंसं लिंबू पिळणार आहे मी. हे दही आहे ना, या दह्यामध्ये मी पिठी साखर घातली होती आणि छान फेटून घेतलं होतं हे दही. हे दही आता त्याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर, थोडासा चाट मसाला, थोडंसं मीठ, थोडी शेव आणि थोडी कोथिंबीर. आपली मस्त दही उसळ तयार आहे की नाही मस्त पदार्थ. सकाळच्या नाश्त्यासाठी करा किंवा संध्याकाळच्या टी टाईमसाठी करा. नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.